2014 साली केंद्रात मोदी सरकार आलं तेव्हापासून या सरकारकडून एक प्रचार नेहमी केला जातो, भारत विश्वगुरू बनतोय। मोदींच्या काळात जगात भारताची प्रतिमा उंचावली। मागच्या 12 वर्षात जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, तो पूर्वीपेक्षा जास्त पॉझिटिव्ह झाला, असा प्रचार सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने केला जातो। पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे? जगात भारताची प्रतिमा खरंच सुधारली आहे का? अन्य देशातल्या लोकांना भारताबद्दल नेमकं काय वाटतं हेच सांगणारा एक विस्तृत सर्वे अलीकडेच पब्लिश झालाय। हा सर्वे अमेरिका, कॅनडा, UK, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या 36 प्रमुख देशांमध्ये घेण्यात आलाय। या सर्वेमधून समोर आलंय की जगातल्या तब्बल 41% लोकांची भारताबद्दलची मतं ही निगेटिव्ह आहेत। एवढंच नाही तर भारत आणि पाकिस्तानातले लोक एकमेकांकडे कशा प्रकारे पाहतात, बांगलादेश, श्रीलंका या शेजारील देशांचं भारताबद्दलचं मत कसं आहे हे सुद्धा या सर्वेतून समोर आलंय। या सर्वेत नेमकं काय सांगण्यात आलंय? जगाच्या पातळीवर भारताची प्रतिमा कशी आहे, कोणता देश भारताचा सगळ्यात मोठा शत्रू आणि कोणता देश सर्वात चांगला मित्र आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सर्वात आधी या सर्वे बद्दल जाणून घेऊ। भारताबाबतचा हा सर्वे केलाय जगप्रसिद्ध अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरने। प्यू रिसर्च ही जागतिक स्तरावरची सर्वात विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित थिंक टँक मानली जाते। डेटा आणि सर्वेच्या क्षेत्रात या संस्थेच्या रिपोर्ट्सना गोल्ड स्टँडर्ड्स म्हटलं जातं। जगभरातले अनेक राजकीय नेते, धोरणकर्ते, विचारवंत आणि संशोधक या संस्थेच्या डेटाचा वापर करतात। BBC, CNN, न्यूयॉर्क टाइम्स, रायटर्स यांच्यासारखी प्रमुख आंतरराष्ट्रीय माध्यमं त्यांच्या विश्लेषणासाठी प्यू रिसर्चच्या डेटाचा संदर्भ घेतात। त्यामुळेच या संस्थेने भारताबाबत केलेल्या सर्वेची दखल घेणं भाग पडतं। प्यू रिसर्चने 36 देशातल्या तब्बल 42,092 लोकांचा सर्वे घेतलाय। यामध्ये आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका अशा सर्व खंडातल्या देशांचा समावेश आहे। हा सर्वे 9 फेब्रुवारी ते 13 मे 2026 दरम्यान घेण्यात आलाय। आता या सर्वेमधून भारताबद्दलचं काय चित्र समोर आलंय, जगात भारताची प्रतिमा नेमकी कशी आहे ते समजून घेऊयात। प्यू रिसर्चच्या या सर्वेतून समोर आले जगातल्या 45% लोकांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे। मात्र 41% लोक असे आहेत ज्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही किंवा निगेटिव्ह आहे। आकडेवारीनुसार भारताच्या शेजारील श्रीलंकेतल्या लोकांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वात चांगला आहे। श्रीलंकेतल्या तब्बल 79% लोकांचं भारताबद्दलचं मत हे चांगलं आहे। याशिवाय UK आणि केनिया या देशांचं भारताबद्दलचं मत हे चांगलं आहे। या देशांमधले 71% लोक म्हणजे 10 पैकी 7 व्यक्ती भारताकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात। याशिवाय जर्मनीच्या 63 आणि इस्रायलच्या 60% लोकांचं भारताबद्दलचं मत चांगलं असल्याचं सर्वेतून समोर आलंय। मात्र अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया यांसारख्या मोठ्या देशांमधून जी आकडेवारी समोर आली आहे ती भारतासाठी चिंताजनक आहे। सर्वेमधून समोर आले की अमेरिकेच्या 50% लोकांचं भारताबद्दलचं मत हे नकारात्मक आहे, तर 45% लोकांचा भारताबाबतचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह आहे। प्यू रिसर्चच्या म्हणण्यानुसार ते 2008 पासून अशा प्रकारचा सर्वे घेतायत। तेव्हापासून अमेरिकेत भारताला मिळालेली ही सर्वात कमी पॉझिटिव्ह मतं आहेत। अमेरिकेत 2023 पासून भारतीयांच्या लोकप्रियतेचा आकडा हा घसरतोय। 2023च्या सर्वेमध्ये 51% अमेरिकन लोकांनी भारताबद्दल चांगलं मत हे व्यक्त केलं होतं। आता तो आकडा 45%वर आलाय। कॅनडाबद्दल बोलायचं झालं तर कॅनडाच्या 40% लोकांचं भारताबद्दलचं मत हे नकारात्मक आहे, तर 51% लोकांनी चांगलं मत नोंदवलंय। फ्रान्सच्या 34%, जपानच्या 42% आणि ऑस्ट्रेलियाच्या तब्बल 55% लोकांचं भारताबद्दलचं मत हे नकारात्मक आहे, हे या सर्वेतून समोर आलंय। जगात भारताबद्दल ज्या देशाचं मत सर्वात निगेटिव्ह आहे तो देश आहे पाकिस्तान। पाकिस्तानच्या तब्बल 91% लोकांनी भारताबद्दलचं मत नकारात्मक असल्याचं सांगितलंय। दुसऱ्या क्रमांकावर आहे तुर्की। तुर्कीच्या 72% लोकांचं भारताबद्दलचं मत हे निगेटिव्ह आहे। तिसऱ्या क्रमांकावर आहे मलेशिया। तिथल्या 58% लोकांचं भारताबद्दलचं मत हे निगेटिव्ह आहे, तर पॅलेस्टाईनच्या 56% लोकांचं भारताबद्दलचं मत नकारात्मक आहे। इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे चारही देश मुस्लिम बहुसंख्य आहेत। या सर्वेमध्ये अमेरिकन नागरिकांना जगातल्या भारताच्या प्रभावाबद्दल विचारण्यात आलं। 54% अमेरिकन लोकांचं म्हणणं आहे की अलीकडच्या काळात भारताचा जगावरचा प्रभाव आहे तसाच राहिलाय, तर 30% लोकांच्या म्हणण्यानुसार भारताचा प्रभाव हा वाढतोय। मात्र 13% अमेरिकन लोकांचं म्हणणं आहे की जगात भारताचा प्रभाव हा कमी होत चाललाय। आता मागच्या काही वर्षात जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला ते पाहूयात।
प्यू रिसर्चने शेवटच्या वेळी जेव्हा अशा प्रकारचा सर्व्हे घेतला होता तेव्हापासून बऱ्याचशा देशांची मतं स्थिर राहिली आहेत, पण 10 देश असे आहेत ज्यांच्या भारताबद्दलच्या मतांमध्ये लक्षणीय बदल झालेत. 2025 पासून तुर्की आणि नायजेरिया या 2 देशांमध्ये भारताबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन तब्बल 10% कमी झालाय. तर अमेरिका, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिको सारख्या देशांमध्ये सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताबद्दलचं पॉझिटिव्ह मत हे कमी झालंय. सगळ्यात मोठा बदल बांगलादेशमध्ये झालाय. 2024 मध्ये 57% बांगलादेशी नागरिकांचं भारताबद्दलचं मत हे चांगलं होतं. मात्र फक्त 2 वर्षात हा आकडा तब्बल 15% घसरून थेट 42% आलाय. या उलट जर्मनी, युके यांसारख्या युरोपियन देशांमध्ये भारताची प्रतिमा ही सुधारली आहे. 2025च्या तुलनेत युके मध्ये भारतीयांबद्दलचं पॉझिटिव्ह मत 11% वाढलंय, तर जर्मनीमध्ये हा आकडा 6% वाढलाय. सगळ्यात मोठी वाढ झालीय श्रीलंकेत. तिथे 2024च्या तुलनेत भारतीयांची लोकप्रियता 14% वाढली आहे. मात्र दक्षिण कोरियासारख्या देशामध्ये 2023च्या तुलनेत भारताविषयी सकारात्मक मत असलेल्यांचं प्रमाण 59% घसरून 44% आलंय. या सर्वेतून आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं टोकाचं शत्रुत्व. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकमेकांना आपला सर्वात मोठा शत्रू मानतात. 54% भारतीयांचं मत आहे की पाकिस्तान हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे, तर 21% भारतीयांचं मत आहे की चीन हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या 43% लोकांचं मत आहे की भारत हा त्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे, तर प्रत्येकी 24% लोकांनी इस्रायल आणि अमेरिकेला आपला सर्वात मोठा शत्रू म्हटलंय. सर्वात जवळच्या मित्र देशांचा विचार केला तर 36% भारतीयांनी रशिया हा भारताचा सर्वात जवळचा मित्र असल्याचं म्हटलंय, तर 16% भारतीयांनी अमेरिकेचं नाव घेतलंय. दुसरीकडे पाकिस्तानच्या तब्बल 75% लोकांनी चीन हा पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र देश असल्याचं म्हटलंय, तर 12% लोकांनी सौदी अरेबियाचं नाव घेतलंय. महत्त्वाचं म्हणजे भारतात हिंदू आणि मुस्लिम यांच्या पाकिस्तानकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात फरक आहे. भारतीय हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांनी पाकिस्तानबद्दल जास्त पॉझिटिव्ह मतं व्यक्त केली आहेत. सर्वेनुसार 78% भारतीयांचं पाकिस्तानबद्दलचं मत हे निगेटिव्ह आहे. 65% लोकांनी तर पाकिस्तानबद्दल अत्यंत निगेटिव्ह मतं ही व्यक्त केली आहेत. मात्र भारतातल्या 6% हिंदूंनी आणि 21% मुस्लिमांनी पाकिस्तानबद्दलचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असल्याचं म्हटलंय. प्यू रिसर्चच्या या संपूर्ण सर्वेतून एक गोष्ट क्लिअर होते, ती म्हणजे जगात भारताची प्रतिमा म्हणावी तितकी चांगली नाही. कारण 45% लोकांनी जरी भारताबद्दल चांगलं मत नोंदवलं असलं तरी 41% लोक असे आहेत ज्यांचं भारताबद्दलचं मत हे निगेटिव्ह आहे. हा आकडा फार मोठा आहे. त्यातच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा यांच्यासारख्या मोठ्या देशांमध्ये भारताबद्दलचं मत हे नकारात्मक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. भारताबद्दलच्या या सर्व आकडेवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? जगातली भारताची प्रतिमा पूर्वीपेक्षा खरंच सुधारली आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.